नाशिकमध्ये काल जे काही गोष्ट उघडकीस आलेली आहे त्यामध्ये अशोक खरात नामक स्वयंघोषित जो ज्योतिषी किंवा काय जे काही महाराज आहे त्याच्यावर अनेक लैंगिक शोषणाचे तथा बलात्कारासारखे गंभीर आरोप झाले आणि पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ मिळाल्याची माहिती आता वेगवेगळ्या माध्यमातून पुढे येत आहे. पण या सगळ्यांच्या सोबतच अशोक खरात हा महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांचं सुद्धा नाव आता पुढे येते. ते यासाठी की चाकणकर या त्यांना गुरु मानत होत्या. चाकणकरांनी ज्या पद्धतीने त्यांचे पाद्यपूजा करतानाचे व्हिडिओ, त्याच्या डोक्यावर छत्री धरलेले फोटो, हे सगळं बघता ज्या महिला आयोगाचं काम समावेशन, समुपदेशन, सबलीकरण आहे, त्या महिला आयोगाने महिलांचे सबलीकरण आणि समुपदेशन करण्याऐवजी महिलांचं शोषण करणाऱ्या माणसाचे पाय धुवावेत, हे गंभीर आहे. म्हणजे महिलांना न्याय देण्याच्या ऐवजी अशा माणसालाच त्याच्या डोक्यावर छत्री धरायची, याचा महाराष्ट्रात सरळ काय संदेश जातोय की महिलांचं लैंगिक शोषण करणारा व्यक्ती हा महिला आयोगाच्या छत्रछायेखाली आहे, जे गंभीर आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि अत्यंत संवेदनशील नेत्या सन्माननीय सुनेत्रा वहिनींकडे आम्ही थेट मागणी करत आहोत की राष्ट्रवादी काँग्रेसची अशी काय अपरिहार्यता आहे की अशा वादग्रस्त व्यक्तीला आपण पुन्हा पुन्हा पदावर ठेवत आहात. कारण या सगळ्यांमध्ये आयोगाची तर मान खाली जातेच जाते, पण आयोगाच्या सोबतच या पक्षाची सुद्धा यामध्ये बदनामी होते. याचं मला वाटतं पक्षातले लोकसुद्धा गांभीर्याने विचार करतील. आपण एक जी काही फेसबुक पोस्ट केली त्याच्यात महिला आयोगाचे अध्यक्ष त्या संस्थेचे सदस्य आहेत आणि आपण खरात अध्यक्ष, काय म्हणायचं काय? नाही, काय म्हणायचं काय, मी सरळ पुरावेच दिलेले आहेत की या संस्थेच्या संचालक पदावर रुपाली चाकणकर आहेत. नुसत्या संस्थेच्या संचालक आहेत असं नाही, तर मागच्या वर्षीसुद्धा या व्यक्तीच्या या लैंगिक शोषणासंबंधीच्या तक्रारीचा पर्दाफाश करायचा प्रयत्न ज्या एका स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकाने केला, त्या संपादकाला आपल्या पदाचा गैरवापर करत रुपाली चाकणकर यांनी त्याचा माफीनामा त्याने सादर करावा यासाठी दबाव आणला. म्हणजे जो महिला आयोग शोषित महिलांचं म्हणणं ऐकण्यासाठी असला पाहिजे, तो महिला आयोग शोषित महिलांना न्याय देण्याच्या ऐवजी अशा पद्धतीने लिंगपसाट व्यक्तींना छत्रछाया देत असेल तर वाईट आहे. आपण महाराष्ट्राचं देखील असं म्हटलंय, काय म्हणणं? बघा, मागच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसचे नेते नानाभाऊ यांनी नाशिकच्या हनी ट्रॅपचा उल्लेख केला होता आणि त्यात त्यांनी एका पेन ड्राईव्हचाही उल्लेख केला होता. योगायोगाने ही जी व्यक्ती आहे ही नाशिकमधली व्यक्ती आहे. मग आणि याच्याकडे 58 व्हिडिओ सापडले असं काहीतरी माहिती पुढे येत आहे. मग ह्या व्यक्तीचा आणि त्या सगळ्या हनी ट्रॅपचा काही संबंध आहे का? अनेक अधिकारी आणि मंत्र्यांची नावं त्यात आहेत असंही त्यावेळेला नानाभाऊ पटोले यांनी सभागृहाच्या पटलावर सांगितलेलं होतं. हे सगळं चित्र बघता महाराष्ट्राचा नवा एप्स्टीन आपल्याला समोर येतोय की काय असं वाटायला लागतंय.